मोदी सरकार वक्फ बोर्डाच्या कायद्यात मोठ्या सुधारणा करण्याच्या तयारीत, या प्रस्तावाला केंद्र सरकारकडून परवानगी. लाडकी बहीण योजनेवरून भाऊ बहिणीत जुंपली, अजितदादांनी फेक नरेटिव्ह तयार केल्याचा सुप्रिया सुळेंचा आरोप. शरद पवारांचा सदाभाऊ खोत यांना धक्का, रयत क्रांती संघटनेला खिंडार. रयत क्रांती संघटना प्रदेशाध्यक्षांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश. हिंगोलीतील विधानसभेच्या 3ही जागांवर प्रज्ञा सातवांचा दावा, काँग्रेसकडून आगामी विधानसभेची जोरदार तयारी सुरू. शरद पवारांच्या पोटात होते ते आता ओठावर आले, शरद पवारांच्या आमदार निवडून आणण्याच्या वक्तव्यासंदर्भात देत प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक आरोप. धाराशिवमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मोर्चे बांधणी, सुनील काटमोरेंच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघनिहाय बैठका. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विधानसभेसाठी उमेदवारांची चाचपणी. धुळ्यात भाजपच्या अधिवेशन कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या आगमनापूर्वीच कार्यकर्त्यांचा राडा, कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांमध्ये जुंपल्यानं कार्यक्रमापूर्वीच उडाला गोंधळ. नारायण राणे आणि मनोज जरांगेंमध्ये जुंपली, नारायण राणेंनी फुकटच्या धमक्या देऊ नये, नारायण राणेंचा मनोज जरांगेंना जोरदार प्रत्युत्तर. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, 45,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नागपूरच्या रामनगरमधील पोस्टरची राजकीय वर्तुळात चर्चा, पोस्टरवर देवेंद्र फडणवीस अनिल देशमुखांचा फोटो. इंदापूरच्या उजनी धरणातून 20,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग, धरणाचे 16 दरवाजे 40 सेंटीमीटर उंचीने उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पुण्यातील एकतानगर भागात पाणी भरण्यास सुरुवात, सिंहगड रोड येथील सोसायटीच्या पार्किंगमध्ये शिरलं पाणी. पंढरपूरच्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस, पावसामुळे उजनी धरण 90% भरलं, पंढरपुरातील सर्व मंदिरांना पाण्याचा वेढा. बारामतीतील सभेत कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीवरून अजित पवार यांची मिश्किल टोलेबाजी, हा आवाज लोकसभेला कुठे गेला होता, अजित पवार यांचा कार्यकर्त्यांना सवाल. मुंबई गोवा महामार्गावरून महायुतीत जुंपली, महामार्गाचं काम श्रीकांत शिंदेंनी ताब्यात घ्यावं, शिवसेना उपजिल्हा प्रमुखांची मागणी. तर आमच्या नेत्यांविषयी बोलाल तर सोडणार नाही, भाजप पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेला इशारा. उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ, रायगड पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे पाणी पातळीत वाढ, उल्हास नदी इशारा पातळी गाठण्याची शक्यता. सिंधुदुर्गातील किंजवडे येथील साकव धोकादायक, ग्रामस्थांचा जीव धोक्यात घालून प्रवास, पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष. जम्मू काश्मीरमधील दरबल जिल्ह्यात ढगफुटी झाल्यानंतर श्रीनगर लेह महामार्ग बंद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.